नमस्कार आणि सुप्रभात मित्रांनो. आज आम्ही आलेलो आहोत कोरलाई फोर्ट या ठिकाणी. तर कसा आमचा प्रवास होतोय, काय होतंय हे तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आजच्या ब्लॉगमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे कमेंट्स नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. धन्यवाद. हे आहे आमच्या सफरीचे साधन, आमची सलरिओ. आणि हे सुंदर असे सोबतीला गार्डन आहे इथे. त्याबरोबर हा असा निळाशार असा अथांग पसरलेला समुद्र आहे या ठिकाणी, तुम्ही पाहू शकता. तसेच या किल्ल्याकडे येण्यासाठी हा एक रस्ता केलेला आहे प्रशासनाने. खूपच सुंदर रस्ता आहे. आता तरी हे रखरखीत वाटत असला डोंगर, तरी पावसाळ्यात खूपच सुंदर हिरवळीने नटलेला असतो हा. आणि हा अथांग असा समुद्र किनारा इथे लाभलेला आहे, पाहू शकता. त्या टोकावर काशीद बीच आहे आणि पाहू शकता की अतिउत्साही लोकांनी इथे हे आपल्या पाऊलखुणा ठेवलेल्या आहेत. तर मी मित्रांनो तुम्हाला एक विनंती करेन की ह्या अशा ठिकाणी तुम्ही नक्कीच या, पण तुमच्या अशा पाऊलखुणा प्लीज अशा ठेवू नका. आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो हे झूम करून. निवडुंगाच्या झाडाला फळं आलेली आहेत, जे आपण ड्रॅगन फ्रूट म्हणतो त्याच प्रकारचे हे फळ आहे. हे खायला खूपच चांगले लागते, गोड असते. बघूया, जर प्रवासात कुठे मिळालं तर मी तुम्हाला नक्कीच ते तोडून दाखवेन जवळून. आणि हे आमच्या परिवाराचे इथे फोटोशूट चालू आहे. कुठेही जाऊ पण आम्ही फोटोशूट करू आधी. तर चला, मी पण आता थोडा सेल्फीचा पार्ट बनतो. हा वरती दिसतोय हा किल्ल्याचा अथांग पसरलेला हा किल्ला आहे. पोर्तुगीजांच्या काळातला हा किल्ला आहे. हे किल्ल्याच्या पायथ्याशी सुंदर असे मुलांच्या मनोरंजनासाठी गार्डन तयार केलेले आहे. तसेच किल्ल्याच्या काही तोफा इथे बघण्यासाठी ठेवलेल्या आहेत. ते तिकीट घर आहे लाईट हाऊस साठी. हे आहे लाईट हाऊस. तर आपण बघूया लाईट हाऊस. आणि हे रडार आहे, रडार यंत्रणा. आणि हा आमचा कवीन आहे. हाय कवीन. आणि ही जीविका आहे. हाय जीविका. आणि जीविकाची मम्मा आमच्या सौभाग्यवती. अशा ठिकाणी काही काही छोट्या सूचना असतात, त्या सूचनांचं आपण नक्कीच पालन केलं पाहिजे. त्या आपल्या हितासाठीच असतात. तसा हा छोटाच आहे उंचीला. तर हे आहे लाईट हाऊस. आणि ही बघा आहे. किल्ल्याच्या टोकावरून ना दोन्ही साईडला समुद्र आहे. म्हणजे किल्ल्याच्या पलीकडच्या बाजूलाही समुद्र आहे आणि याही बाजूला समुद्र आहे. तर तो एक प्रकारचा संगमच आहे, जो तुम्हाला मी दाखवणार आहे थोड्याच वेळात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. तर मित्रांनो, आम्ही लाईट हाऊसच्या अगदी वरच्या मजल्यावर आलेलो आहोत. ही एक प्रकारचं लाईटच आहे. हे एक प्रकारचं सिग्नल देण्यासाठी म्हणून वापरलं जातं. जसे कोळी
बांधव जे मच्छीमारी करायला वगैरे जातात तर त्यांना लांबून हा इशारा देण्यासाठी ही लाईट वापरली जाते. आणि ही पण आहे एक लाईट. तर त्याची रचना कशी आहे ती मी तुम्हाला आतून दाखवतो. हे पहा. आणि ही बघा जीविका आलेली आहे अगदी महत् प्रयास करून. अगदी म्हणजे अगदीच, कारण खूपच निमुळती अशी शिडी आहे वरती यायला. ही पहा, जीविकाची मम्मा तर खालीच थांबली आहे. आणि ही तशी बघायला गेलात तर ही त्याची लेन्स आहे. आता तुम्हाला दिसणार नाही पण ही रोटेट होत असते आणि आतली लाईट आहे ती पेटते, त्याच्यामुळे दूरपर्यंत त्याचा प्रकाश जातो. आणि मित्रांनो, हा पाहू शकता निमुळता येणारा रस्ता. जर इथे येणार असाल तर ड्राईव्ह करताना जरा सांभाळून या, कारण खूपच निमुळता रस्ता आहे. एकच गाडी एका वेळेस येते, त्यामुळे जर समोर गाडी असेल ना तर त्यांना लाईटद्वारे किंवा हॉर्नद्वारे जरा इशारा देत देत येत जा. आणि बघा किती सुंदर असा समुद्र किनारा लाभलेला आहे या कुर्लाईला. तसेच ह्या साईडला आहे तो, समोरच्या साईडला आहे तो रेवदंडा किल्ला आहे. खूपच सुंदर. आणि रेवदंडा बीच पण आहे तिथे. खूपच सुंदर किनारे लाभलेले आहेत आपल्या रायगड जिल्ह्याला. त्यातलाच हा एक सुंदर समुद्र किनारा आहे. लाईट हाऊसच्या समोरूनच किल्ल्यासाठी जाणाऱ्या निमुळत्या अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांनी आता आम्ही वर जातो. सो प्लीज स्टे ट्यून मित्रांनो. बऱ्याच ठिकाणी अशी पायऱ्यांची नासधूस झालेली आहे. तर वरती चढताना जरा भान ठेवून चढावे. हा शॅमेलियन सुद्धा आम्हाला साथ देत आहे आमच्या प्रवासात. आणि यांनी एक ब्रेक घेतलेला आहे पाण्यासाठी. आणि हे पहा, लाटांचा सुंदर असा नाद ऐकू येत आहे आपल्याला. खूपच सुंदर असा. रंग बदलणारा सडला. खूपच देखणे असे रूप आहे त्याचे. तर अशा प्रकारे आम्ही ह्या जवळजवळ पायऱ्या चढून आम्ही वर आलोय. चल या, आता आलोय वरती.
किल्ला अगदी सुस्थितीत आहे, पण बराचसा भाग नैसर्गिक आपत्तीमुळे त्याची पडझड झालेली आहे. आणि हा पाहू शकता विस्तीर्ण असा पसरलेला अथांग समुद्र. आणि आमची छोटीशी गाडी पण दिसते इथून. लाईट हाऊस अशा प्रकारे आम्ही आपला निरोप घेत आहोत मित्रांनो.